चला मित्रांनो, आपण प्रकरण नंबर 1 स्टार्ट करू. त्याचं नाव आहे पुस्तपालन आणि लेखाकर्मचा परिचय. म्हणजे याच्यामध्ये आपण पुस्तपालन लेखाकर्म या सब्जेक्टचं जस्ट इंट्रोडक्शन घेणार आहे की आपल्याला या सब्जेक्टमध्ये काय शिकायचंय. येस ऑर नो? आपल्या सब्जेक्टचं नावच काय, पुस्तपालन आणि लेखाकर्म, जो की तुम्हाला 20 मार्क्सला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या सब्जेक्टवरनं तुमची पोस्ट डिसाईड होणार आहे. काय म्हणतोय, या सब्जेक्टवरनं तुमची पोस्ट डिसाईड होणार आहे. जर तुम्ही 20 आउट ऑफ 20 घेतले तर तुमची रँक 1 येऊ शकते बाळांनो. कारण की तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, मॅथ्स, सायन्स या सर्व गोष्टी तुम्ही प्रत्येक पोस्टसाठी अभ्यास करता. पण हे अकाउंट आहे का प्रत्येक ठिकाणी? नाही. पण त्यातल्या त्यात अकाउंट हे तुमचं 100 पैकी किती मार्क्सला बाळांनो? 20 मार्कला आहे. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. 100% फोकसने लेक्चर बघा. चला आपण पुढे जाऊ. मग याच्यामध्ये आपण बघू सर्वात पहिल्यांदा प्रस्तावना. काय बघू बाळांनो? प्रस्तावना. कारण की मी छोट्या मुलांना शिकवत असतो 11-12च्या, त्याच्यामुळे मला सवय झालेली आहे बाळा म्हणायचं, तुम्ही त्याला समजून घ्या. चला बाळा बघा काय म्हणतोय, जसा विकास घडत गेला, जसा विकास घडत गेला तशा व्यापारिक घडामोडी, इम्पॉर्टंट, वैयक्तिक नाही, व्यापारिक घडामोडी वाढत गेल्या. त्यामुळे व्यावसायिकाला म्हणजे कोणाला? बिझनेसमॅनला दररोज घडणारे सर्व व्यवहार लक्षात ठेवणे काय झालेलं आहे? लक्षात ठेवणे कठीण झाले आहे. म्हणून व्यापारात घडणाऱ्या सर्व घटना एका पद्धतशीर रीतीने मांडून ठेवणे गरजेचे झाले. पुढे हेच व्यवहार नोंद करून लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हणायला लागले बाळांनो? पुस्तपालन. बघा याच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत ना, आपल्याला फोकस करायचा आहे बाळांनो, लक्षात घ्या. आपण तर जस्ट रीड केलेलं आहे. काय म्हटलं याच्यामध्ये? जसे जसे डेव्हलपमेंट होत गेली, लक्ष द्या बाळांनो, काय म्हटलं याच्यामध्ये? जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली, फटाफट कॉन्सन्ट्रेट करा. जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली, जसा जसा विकास होत गेला, म्हणजेच काय झाली? जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली बाळांनो, तसं व्यापारी घडामोडी वाढत गेल्या. डेव्हलपमेंट, जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली तशा व्यापारी घडामोडी म्हणजे बिझनेस होत गेला आणि बिझनेस वाढत गेला. आणि जसा बिझनेस वाढला तशा प्रत्येक व्यावसायिकाला त्याचे व्यवहार रेकॉर्ड करून ठेवणे महत्वाचे आहे. आणि प्रत्येक व्यवहार तो लक्षात ठेवू शकेल का? नाही. मला सांगा, तुम्ही बरेच जणांना आठवणार नाही की तुम्ही आज दुपारी तर काल कोणती भाजी खाल्ली, परवा दिवशी कोणती भाजी खाल्ली, त्याच्या अगोदर कोणती भाजी खाल्ली, तुम्हाला पण आठवणार नाही बाळांनो. रेग्युलर लाईफ आठवणार नाही. आणि फक्त एक आहे, फक्त भाजी काय खाल्ली काल, परवा दिवशी काय खाल्ली, त्याच्या अगोदर काय खाल्ली. पण बिझनेसमध्ये दिवसामध्ये हजारो व्यवहार होत असतात. ते प्रत्येक व्यवहार लक्षात ठेवणं पॉसिबल आहे का? नॉर्मल कॉमन सेन्स पॉसिबल आहे का? नाही. म्हणून तेच सर्व घटना म्हणजे व्यवहार. कोणते व्यवहार? व्यापारिक व्यवहार, व्यापाराचे, व्यवसायाचे, व्यक्तीचे, ओनरचे नाही. जे आपण पहिल्या लेसन मध्ये पाहिलं होतं, इंट्रोडक्शन मध्ये, सेमिनार मध्ये म्हणू आपण त्याला. तर एका पद्धतशीर रीतीने नोंद करून ठेवणे. नोंद म्हणजे काय असणार आहे? रेकॉर्डिंग. नोंद करणे म्हणजे काय रे बाळा? रेकॉर्डिंग है ना. रेकॉर्डिंग म्हणजे लिहून ठेवणे. पण ते पण कसे? एका पद्धतशीर पद्धतीने व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवणे. याला काय म्हटलेलं आहे? पुस्तपालन. पुस्त म्हणजे काय बाळा? तू म्हणू शकतो बुक, आणि पालन म्हणजे काय? कीपिंग. यस ऑर नो? दॅट इज पुस्तपालन, बुक कीपिंग. फर्स्ट समजते का? पुस्तपालन आणि लेखाकर्म. पुस्तपालनचं तुम्हाला प्रस्तावना समजली. याच्यामध्ये मेन पॉइंट काय आहे? विकास घडत गेला, घडामोडी वाढल्या, आणि ते प्रत्येक घडामोड झालेली म्हणजे व्यवहार झालेला लक्षात ठेवणे पॉसिबल नाही. म्हणून या सर्व व्यवहार, या सर्व घटना एका पद्धतशीर पद्धतीने लिहून ठेवण्याच्या पद्धतीला पुस्तपालन म्हटलेलं आहे. पुस्तपालन नथिंग बट रेकॉर्डिंग. पुस्तपालन नथिंग बट नोंदणी. कशाची? व्यवहाराची. कोणाच्या? व्यवसायाच्या. प्रश्न येऊ शकतो बाळांनो, लक्षात घ्या. पुस्तपालन म्हणजे नोंदणी. कशाची? व्यवहाराची. कोणाच्या? व्यवसायाच्या व्यवहाराची नोंदणी, मालकाची नाही. चला आपण पुढे जाऊ. आपण आता प्रस्तावना झालेली आहे. नेक्स्ट स्लाइड कडे जाऊ आपण. 100% फोकस पाहिजे. ऑनलाईन बॅच करताय तुम्ही बाळांनो, ऑनलाईन बॅच करताय. चला आता पुस्तपालनाचा अर्थ बघू. पुस्तपालनाचा अर्थ, पहिल्यांदा प्रस्तावना झाली, आता आपण बघणार आहे अर्थ. पुस्तपालनाचा अर्थ.
बघा, व्यावसायिक व्यवहार, फोकस, व्यावसायिक व्यवहार. इथे वैयक्तिक व्यवहार म्हटले का रे बाळा? नाही. कोणते म्हटले? व्यावसायिक व्यवहार. व्यावसायिक व्यवहार म्हणजे बिझनेसचे व्यवहार, मालकाचे नाही. इथे वैयक्तिक व्यवहार म्हटले का रे? कॉन्सन्ट्रेट कर. वैयक्तिक व्यवहार म्हटले का? नाही. फक्त आणि फक्त कोणते? व्यावसायिक व्यवहार. व्यावसायिक व्यवहार लेखा पुस्तकामध्ये, म्हणजे एक बुक असतं त्याच्यामध्ये लिहित असतो, त्याला लेखा पुस्तक म्हणत असतात. पद्धतशीरपणे, कसेही नाही. पुस्तपालन लेखा कर्मने एक स्पेसिफिक फॉर्मॅट दिलाय, त्याच्यामध्ये त्याची नोंदणी झाली पाहिजे आणि नोंदणी ठेवण्याच्या प्रक्रियेला म्हटलेलं आहे पुस्तपालन. यस ऑर नो? चला पुढे जाऊ आपण. सगळ्या व्यवहारांची, पण हे व्यवहार कोणाचे? मोस्ट इम्पॉर्टंट. बघा, जर तुम्हाला हा सब्जेक्ट जर समजून घ्यायचा असेल आणि आउट ऑफ मार्क्स पाहिजे असेल 20 पैकी 20, तर तुम्हाला समजलं पाहिजे की व्यवहार कुणाचे रेकॉर्ड करायचे? तर व्यवसायाचे व्यवहार रेकॉर्ड करायचे. ह्या व्यवहाराची नोंदणी कशी केली जात असते? तारखेनुसार नोंदणी केली जात असते. आता ही तारखेनुसार नोंदणी म्हणजे काय एक्झॅक्ट म्हणता येईल? समजा जर 5 तारखेला व्यवहार झाला तर त्याची नोंदणी 5 तारखेलाच झाली पाहिजे. समजा जर 6 तारखेला विक्री झाली, कॉन्सन्ट्रेट करा, काय म्हणतोय? विक्री झाली तर त्याची नोंदणी 6 तारखेलाच झाली पाहिजे. समजा 7 तारखेला जर काही खरेदी केलेली असेल, यस ऑर नो, तर त्याची नोंद 7 तारखेलाच झाली पाहिजे. त्याला म्हटलं जातं तारखेनुसार. म्हणजे 5 तारखेचा व्यवहार 8 तारखेला, 8 तारखेचा 11 तारखेला, 11 तारखेचा 12 तारखेला, 12 तारखेचा 13 तारखेला, असे व्यवहार नोंद करता येत नाही. त्या तारखेलाच नोंदणी झाली पाहिजे. त्याला म्हणतो तारखेनुसार नोंदणी करणे. सर्व व्यवहाराच्या नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला लेखापाल म्हणजेच अकाउंटंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अकाउंटंट म्हटलं जात असतं. तो प्रत्येक व्यवहाराच्या नोंदणी करून ठेवत असतो. यस ऑर नो? चला, मग काय म्हटलंय? हे जे तारखेनुसार नोंदणी करायची असतात ना, त्या नोंदणी झाल्याच्या नंतर जे वर्षाच्या शेवटी, प्रत्येक वर्षाच्या शेवटी, आपलं वर्ष केव्हा संपतं? 31 ची पार्टी, 31 डिसेंबर. पण बिझनेसचं वर्ष 31 डिसेंबरला नाही संपत. तर बिझनेसचं वर्ष संपतं 31 मार्चला. आणि ह्या 31 मार्चला जे सर्व व्यवहार रेकॉर्ड केलेले आहेत, ते सर्व खाते काय केले जात असतात? बंद केले जात असतात. आणि बंद केल्याच्या नंतर त्या व्यवहारांना आकार देण्याचे कार्य कोण करतो? लेखापाल. आकार म्हणजे त्याच्यातनं व्यवसायाला झालेला नफा किती, तोटा किती, व्यवसायाने कुठे खर्च केला, व्यवसायाला कुठनं उत्पन्न आलं, व्यवसायाची संपत्ती किती म्हणजे प्रॉपर्टी असेट किती, आणि व्यवसायाचं देणं किती म्हणजे देयता किती, हे आकार देण्याचं कार्य कोण करतं? अकाउंटंट करत असतो. पुढे जाऊ आपण बाळांनो. पुस्तपालनाची ही पद्धत भारतात, कुठे? इम्पॉर्टंट, भारतात इसवी सन पूर्व 23व्या शतकात चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये प्रचलित आहे. पण त्याच्या टायमिंगला कोण आणली? चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये आर्य चाणक्याने आणली बाळा. कोण आणली? आर्य चाणक्याने. म्हणजे अकाउंटचा पण इन्व्हेन्शन आपण केलेलं आहे इंडियन लोकांनी. कोण? आर्य चाणक्याने केलेला आहे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये, इसवी सन पूर्व 23. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये बुक किपिंग म्हणजे पुस्तकाला लेखाकर्माचा उल्लेख आठवेल. कोणाचा काळ होता? चंद्रगुप्त मौर्याचा. कोण इन्व्हेन्शन केलं? आर्य चाणक्यानं. कोणत्या पुस्तकामध्ये? अर्थशास्त्र. आणि केव्हा? इसवी सन पूर्व 23. सर तुम्ही का सांगताय? कारण की प्रश्न आलेला आहे वाचा, आपण तो घेणार आहे आणि इम्पॉर्टन्स तुम्हाला लगेच कळेल. पुढे जाऊ आपण. म्हणजे द्विनोंद पद्धती. द्विनोंद, द्वि म्हणजे काय रे? दोन. नोंद म्हणजे काय? रेकॉर्डिंग करणे. म्हणजे एका व्यवहाराची 2 ठिकाणी नोंदणी होत असते. ते पुढे आपण सेकंड लेसन मध्ये बघणार आहे. याचा शोध लावलेला आहे 1494 ला. आणि कोण लावला तो? लुका डी बार्गो पॅसिओली. लुका डी बर्गो पॅसिओली. लुका डी बर्गो पॅसिओली यांनी शोध लावला. आणि हा आहे बाळांनो इटलीचा. यांनी हे इन्व्हेन्शन केलेलं आहे. आणि याच द्विनोंद पद्धतीला पूर्ण वर्ल्ड फॉलो करते. काय म्हणतोय मी? फक्त महाराष्ट्र किंवा फक्त भारत देश नाही, तर पूर्ण वर्ल्ड अकाउंटिंग साठी द्विनोंद पद्धत फॉलो करत आहे. पुस्तपालन ही व्यापारात घडणाऱ्या दैनंदिन व्यवहाराची नोंद लेखा पुस्तकात केली जात असते. बघा काय म्हणता येते? पुस्तपालन ही व्यापारात घडणाऱ्या दैनंदिन व्यवहाराची, काय बोलले रे बाळांनो मित्रांनो लक्षात घ्या, दैनंदिन व्यवहाराची. म्हणजे व्यवहार तर रेकॉर्ड करायचा आहे ना. बघा व्यवहार तर रेकॉर्ड करायचा आहे. तो व्यवहार तारखेनुसार म्हणजे दैनंदिन असणारा डेली झालेला व्यवहार डेली रेकॉर्ड करून ठेवायचा आहे. आणि ही एक कला आहे, इम्पॉर्टंट आहे. ही एक काय रे?
कला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुढे तुम्हाला याच्यावरती खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बघा आयोगाने विचारलेला प्रश्न कसा आहे बाळांनो, बघा कॉन्सन्ट्रेट करा. आयोग काय म्हणतो, आयोगाने विचारलेला प्रश्न, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे 22 फेब्रुवारी 2015ला. केव्हा विचारला? 22 फेब्रुवारी 2015ला प्रश्न विचारलेला आहे. व्यापारी व्यवहारांचा जमा खर्च लिहिण्याची द्विनोंद पद्धत कोणती रे? द्विनोंद पद्धत कोणी डॅश डॅश यांनी शोधून काढली. डॅश डॅश यांनी शोधून काढली. कोण शोधून काढली? लुका डी बर्गो पॅसिओली, त्याच्यानंतर लुका सी बोर्गा पॅसिओली, लुका बी बर्गे पॅसिलो, लुका एसी बर्गी पॅसिलो. तर आपला आन्सर काय रे? लुका डी बर्गो पॅसिओली हे आन्सर आहे. बघा आता हे तर झाला आयोगाने विचारलेला प्रश्न 22 फेब्रुवारी 2015. मी तुम्हाला काय सांगितलं, आपली बॅच कशी चालेल, कॉन्सेप्ट, आयोगाने विचारलेला प्रश्न आणि संभाव्य प्रश्न. मग तुम्हाला व्हिडिओ थोडा थोडा पॉज करू करू जे संभाव्य प्रश्न आहेत ते तुम्हाला लिहायचे. सर तुम्ही द्या ना, तुम्ही काय करणार रे नालायकांना? मी जर सर्व तुम्हाला दिलं तर तुम्हाला लिहून ठेवायला लागेल, तुम्हाला थोडी मेहनत घ्यायला लागेल. आणि ह्या बॅच सोबत जेवढी मेहनत आहे तेवढीच मेहनत खूप झाली. वेगळं ही आपल्या अकाउंटची बॅच झाली. तुम्ही नंतर बसताय लायब्ररीमध्ये 2-2 तास अकाउंट करताय, गरज नाही. फक्त बॅच सोबत मेहनत घ्या. बघा लक्षात घ्या. आता आयोगाने विचारलेला प्रश्न कसा असेल? हा झाला आयोगाने विचारलेला प्रश्न. पण प्रश्न, संभाव्य प्रश्न कसे असू शकतात? पुस्तपालन कोणत्या तारखेला बंद केले जाते? 31 मार्चला बंद केले जात असते. केव्हा बंद केले जाते? 31 मार्चला बंद केले. दुसरं, पुस्तपालनाचा सर्वप्रथम शोध कोणी लावला? आर्य चाणक्य. केव्हा लावला? इसवी सन पूर्व 23व्या शतकात. कोणाच्या काळामध्ये? चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये त्याने शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर द्विनोंद पद्धतीचा समजलं तुम्हाला. द्विनोंद पद्धतीचा कोण शोध लावलेला आहे? कोण प्रचलित केलेली आहे पद्धत? लुका डी बर्गो पॅसिओली. पण प्रश्न याच्यावरतीच येऊ शकतो की तो कुठला आहे? इटलीचा. इटलीच्या डॅश डॅशने द्विनोंद पद्धतीचा शोध लावला. किंवा लुका डी बर्गो पॅसिओली डॅश डॅश देशाचा आहे. कुठेही प्रश्न येऊ शकतो. आणि असा पण प्रश्न येऊ शकतो की लुका डी बर्गो पॅसिओलीने द्विनोंद पद्धतीचा शोध डॅश डॅश साली लावला. इसवी सनला साली लावला. 1494, 1495, 1496, 1497 येऊ शकतो प्रश्न. किंवा 1494, 1594, 1694, 1794 कुठेही येऊ शकतो. असा प्रश्न तुम्हाला येऊ शकत असतो. आणि प्रश्न पण असा येऊ शकतो, लुका डी बर्गो पॅसिओली याने डॅश डॅशचा शोध लावला. किंवा लुका डी बर्गो पॅसिओलीने डॅश डॅश ही पद्धत प्रचलित केली. पद्धती आहेत 2-3. एक आहे प्रथम एक नोंद पद्धत, नंतर द्विनोंद पद्धत. एक आहे भारतीय पद्धत, दुसरी आहे इंग्लिश पद्धत. तर याने कोणत्या पद्धतीचा शोध लावला? द्विनोंद पद्धतीचा शोध लावलेला आहे. आणि द्विनोंद पद्धत त्याने विकसित केलेली आहे आणि त्याने ते पुढे प्रचलित पण केलेली आहे. असे संभाव्य 10 ते 12 प्रश्न झालेले आहेत. तर तुम्हाला काय करायला लागेल? व्हिडिओ पॉज करू क्वेश्चन्स तुम्हाला लिहून ठेवायला लागतील साईडला. चला आपण पुढच्या कॉन्सेप्टकडे जाऊ बाळांनो. कॉन्सेप्ट झाली, आयोगाने विचारलेला प्रश्न पण झालेला आहे. चला आता आपण पुढे जाऊया पुढच्या स्लाइडकडे. पुस्तपालनाची व्याख्या. अशोक शराब. तर बघा इकडे डेफिनेशन. व्यावसायिक व्यवहार. कुठे आलो रे बाळांनो? पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं व्यावसायिक व्यवहार, नॉट वैयक्तिक व्यवहार. इथे पण आलं व्यावसायिक व्यवहार. पुस्तसंचामध्ये. कुठे रे? पुस्तसंचामध्ये नोंदवून ठेवण्याची पुस्तपालन एक कला आहे. कोण म्हणते? ही जी डेफिनेशन दिलेली आहे, ही डेफिनेशन दिलेली आहे बाटली बॉय. इथे टायपिंग केलेली नाही टाइपरायटरने. बाटली बॉय. पुस्तपालन ही पैशामध्ये व्यक्त होणारी व्यावसायिक किंवा आर्थिक व्यवहार लेखा पुस्तकात नोंदवून ठेवण्याची कला आहे. बघा बाळांनो लक्षात घ्या. लक्षात घ्या. ही जी डेफिनेशन आहे ना, ही डेफिनेशन आहे बाटली, JR बाटली बॉय. JR बाटली बॉय लिहून घ्या बाळांनो. JR बाटली बॉय.
बघा काय म्हणते व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे, व्यावसायिक व्यवहार पुस्तक संचामध्ये नोंदवून म्हणजे लिहिण्याची पुस्तपालन ही एक कला आहे, ही एक कला आहे. म्हणजे अकाउंटिंग करणं ही एक आर्ट आहे, ती प्रॉपर झाली पाहिजे. पुस्तपालन ही पैशामध्ये व्यक्त होणारी, फक्त आणि फक्त कोणते, पैशामध्ये व्यक्त होणारी, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन नाही, फक्त आणि फक्त आर्थिक व्यवहाराची नोंद करायची आहे. व्यावसायिक किंवा आर्थिक व्यवहाराचीच नोंद पुस्तकामध्ये केली पाहिजे आणि त्याला म्हटलेलं आहे पुस्तपालन एक कला आहे. व्यावसायिक व्यवहार पुस्तक संचामध्ये, इम्पॉर्टंट वर्ड कुठे रे बाळा, पुस्तक संचामध्ये नोंदवून ठेवणे एक कला आहे. बघा प्रत्येक डेफिनेशन मध्ये सांगितलेलं असेल व्यावसायिक व्यवहार नोंदवून ठेवणे कला आहे, व्यावसायिक व्यवहार नोंदवून ठेवणे कला आहे, व्यावसायिक व्यवहार नोंदवून ठेवणे कला आहे. पण एक की वर्ड सांगितलंय, यांनी काय खूप काही झेंडे नाही काढले, जे आर बाटली बॉय, आर्यन कार्टर, पुढे आणखी स्ट्रॉहेल्म आहे, यांनी काय कुठले झेंडे नाही लावले. यांनी काय केलं, प्रत्येकाच्या डेफिनेशन मध्ये किंवा ही जी बेसिक डेफिनेशन आहे याच्यामध्ये आपले स्वतःचे एक दोन वर्ड ऍड केले आणि त्याला बोललेले त्याने डेफिनेशन. तर काय म्हटलं इथे, जे पैशामध्ये व्यक्त होणारे व्यवहार, काय म्हटलंय, आर्थिक व्यावसायिक व्यवहार नोंदवून ठेवणे म्हणजे पुस्तकपालन. तर हा जी आर बाटली बॉय काय म्हणतो, व्यावसायिक व्यवहार पुस्तक संचामध्ये नोंदवून ठेवणे पुस्तकपालन ही एक कला आहे. काय झालं रे बाळा, याने काय केलं, याने काय केलं, फक्त पुस्तक संच म्हटला. तरी जी आर बाटली बॉय अख्ख्या अकाउंटिंग मध्ये याला महत्व आलं. काय केलं, पुस्तक संच म्हटलं, याने फक्त काहीच नाही, जस्ट कॉपी पेस्ट करतात. कोणाला, आपल्या इंडियन लोकांना कॉपी पेस्ट करत असतात. चला पुढे जाऊ आपण. मग पुस्तकपालन ही मुद्रेमध्ये व्यक्त होणारे, बघा हा काय म्हणतो, हा पण काय म्हणत नाही, हा काय म्हणतो फक्त मुद्रेमध्ये व्यक्त होणारे. मुद्रा म्हणजे काय रे बाळा, मुद्रा नथिंग बट, मुद्रा म्हणजे काय, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मुद्रा म्हणजे कोणते, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असणार आहे, है ना. मॉनिटरी मुद्रेमध्ये म्हणजे कोणते, आर्थिक व्यवहार, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, सर्व व्यावसायिक व्यवहार. पण ते पण आलं ना, व्यावसायिक व्यवहार है ना. पुढे बिनचूक जमा खर्चाच्या पुस्तकात लिहून ठेवण्याची कला व शास्त्र. वा 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 वा, मुद्रेमध्ये आणि शास्त्र एवढंच ऍड केलं. मुद्रे म्हणजे मॉनिटरी, आर्थिक व्यवहार, आणि याने शास्त्र म्हणजे सायन्स पण म्हटलंय. यांचं नाव काय, आर्यन कार्टर. लक्षात ठेवा बरं का, आर्यन कार्टर. हा वरचा कोण होता, जे आर बाटली बॉय. इंग्लिश मध्ये हेच आहे बरं का, BOY नाही, बॉयचे BOI. चला पुढे जाऊ आपण. आयोगाने विचारलेले प्रश्नामध्ये काय, पुस्तकपालन ही, लक्षात घ्या रे बाळांनो, पुस्तकपालन ही व्यापाराच्या आर्थिक तपशील नोंदवण्याची कला व विज्ञान आहे. ही संज्ञा कोणी सांगितली. जून 2015 ला प्रश्न विचारलेला आहे बाळांनो. तर ही डेफिनेशन कोणाची आहे, कला व विज्ञान. म्हटलं ना मी एकच शब्द ऍड करेल. विज्ञान कोण सांगितलंय, आर्यन कार्टर. पुस्तक संच कोण म्हटले, JR बाटली बॉय. व्यावसायिक व्यवहार पुस्तक संचामध्ये नोंदवून ठेवणे कला आहे, JR बाटली बॉय. व्यावसायिक व्यवहार पुस्तकामध्ये नोंदवून ठेवणे पुस्तकपालन ही एक कला आणि शास्त्र, विज्ञान म्हणजे शास्त्र. ही डेफिनेशन कोण सांगितले, आर्यन कार्टर. तर बघा बाळांनो, ही जर डेफिनेशन आर्यन कार्टरने सांगितले, विचारलेली असेल, तर JR बाटली बॉयची पण डेफिनेशन आयोग विचारू शकतो. JR बाटली बॉयने कोणती डेफिनेशन सांगितली. JR बाटली बॉय काय म्हणतो, फक्त आणि फक्त कीवर्ड, ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक काय, पुस्तक संच बाटली, ठीक आहे ना, पुस्तक संच बाटली, बाटली बॉय. त्याच्यानंतर विज्ञान, कला, शास्त्र, तर कोण, आर्यन कार्टर. पुढे बघा, आता पुढच्या कॉन्सेप्ट कडे जाऊ.